नमस्कार, मी आकाश जाधव. खूप दिवसांनी आता आकाशवाणी आलेली आहे आणि आकाशवाणीची तोफ आता अजून जास्त गतीने जिथे ती चालणार आहे. तर आपण आपल्या आजच्या आकाशवाणीच्या व्हिडिओच्या निमित्तानं आपण SBI, IBPS आणि ग्रामीण बँकेच्या पुढच्या वर्षीचं कॅलेंडर, पुढच्या वर्षीचं नियोजन कसं कसं असेल ते पाहणार आहोत. निश्चितच ह्या वर्षी तुमच्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं ह्याच IBPS मध्ये, ह्याच SBI मध्ये, ह्याच ग्रामीण बँकेच्या शेड्यूलमध्ये सिलेक्शन होऊन जावं. पण ज्या विद्यार्थ्यांनी आता तयारी चालू केलेली आहे त्यांच्यासाठी पुढचं दिशादर्शक म्हणून या परीक्षा निश्चितच काम करतील. आता IBPS, SBI आणि ग्रामीण बँकेचा शेड्यूल आपण डिस्कस करताना ह्याच्याशिवाय बाकी एक्झाम मधल्या काळात होणार नाहीत का? तर बाकी एक्झाम पण मधल्या काळात होणार आहेत आणि वर्ष 2026 चा माझा संकल्प आहे की या सगळे व्हिडिओ तुम्हाला 25 पेक्षा किमान 5 ते 6 पट वेगानं, जास्त वेगानं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर आपण त्याच्यामध्ये जानेवारी पासून ते मे पर्यंतचा पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये कोणकोणत्या जाहिराती ते बघूच आहेत. पण सध्याला आपण SBI, IBPS आणि RRB ह्याच्याबद्दलच्या जाहिरातीबद्दलची डिटेल आपल्याला पाहिजे. हे पाहत असताना एक अति महत्वाची अपडेट मला तुम्हाला द्यायची आहे. ती म्हणजे सध्याला आपली एक निश्चय 1.0 नावाची बॅच स्टार्ट होतीये. पहिल्यांदा तुम्ही लोकांनी लगेच पटापट पुढे 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 न्यायचं नाहीये. या बॅच पासून मी ठरवलेलं आहे की कंप्लीट जी बॅच आहे, क्वांटचा कंप्लीट पार्ट जे आहे, तर ह्या बॅचचा मी पाहणार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुद्धा. बॅच हायब्रिड मोडमध्ये चालणार आहे. ऑफलाईन विद्यार्थ्यांना बॅच संपल्याच्या नंतर ऑनलाईनचा ऍक्सेस मिळेल, पण जे विद्यार्थी ऑनलाईन करतात त्यांना ऑफलाईन प्लस ऑनलाईन सगळी सुविधा आपल्याकडे असल्यामुळं सध्याला आपण ती घेतोय. आणि ह्या बॅचला आपण 1 सब्जेक्ट 1 फॅकल्टी ह्या पद्धतीने पुढे पुढे जाणार आहोत. तर ह्यामध्ये क्वांट कंप्लीट तुमचं पहिल्यापासून शेवटपर्यंतचं क्वांट मी आकाश जाधव आणि पूर्णपणे नवीन कॉन्टेंट सहित तुम्हाला मी शिकवणार आहे. माझ्यासोबत इंग्लिशचा पार्ट क्षितिज भालेराव सर, रिझनिंगचा पार्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत शंकर मापारी सर पाहणार आहेत. त्यानंतर जनरल अवेअरनेसचा पार्ट आतिश शिंदे सर पाहतील. ऍग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत ढोले सर आणि इंटरव्ह्यूचा पार्ट जो आहे तो निखिल डांगे सर या पद्धतीने कव्हर करतील. बॅच आपली 15 जानेवारी पासून स्टार्ट होतीये. आपल्या नवीन सोबतच्या विद्यार्थ्यांना जे तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की 15 जानेवारी पासून आपण दुपारी 12:30 वाजता ही बॅच जी ती स्टार्ट करतोय. आणि बॅच साठी एक फॅकल्टी आणि एक सब्जेक्ट ह्या पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी एक क्रायटेरिया म्हणून पकडत असताना इथं हे 6 फॅकल्टी आहेत आणि तिसरा सोबतचा पार्ट येतो तो आहे इन्फ्रा आणि प्रेमायसिस. ह्या 7 सब्जेक्ट पैकी 7 गोष्टींपैकी पहिल्यांदा काही लोकांच्या केसमध्ये ऍग्रिकल्चर येणार नाही, पण इतर 4 विषय आणि इंटरव्ह्यू 5 आणि आपलं इन्फ्रा 6 या 6 पैकी मला असं वाटतं क्वांटला क्वांट, रिझनिंगला रिझनिंग, इंग्लिशला इंग्लिश, GA ला GA, इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू, ज्यांना ऍग्री असेल त्यांना ऍग्रीला ऍग्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत त्याचा डिटेल्ड व्हिडिओ मी लवकरच बनवतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी मॅच करून जर संकल्प त्या ठिकाणी जास्त मार्क घेत असेल तरच माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही तो मेसेज पोहोचवा. पण सध्याला या पद्धतीने डिटेल्ड व्हिडिओ मी लवकरच 1-2 दिवसाच्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आपण थोडंसं पुढे येऊयात. थोडंसं पुढे बघा. पहिल्यांदा तुम्हाला रॉ स्कोर, नॉर्मलाइज स्कोर, आन्सर की वेळ कळणार या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्याच आहेत. तर त्याचा एक मोठा बेनिफिट तुम्हाला लोकांना जे ते होणार आहे. तर आता पहिल्यांदाही ट्रान्सपरन्सी होती नव्हती यातला विषय नाहीये, पण एक्झाम जे आहेत त्या अनइव्हन पद्धतीने मुलं डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे वगैरे तुम्हाला काय एका शिफ्टला जास्त मुलं एका शिफ्टला कमी मुलं, तर काही मुलांचे मार्क पुढे मागे व्हायचे हे मला मान्य आहे. पण असं जे आता खूप काही बदललं IBPS च्या केसमध्ये मला वाटत नाही. मी यावर काही डिटेल व्हिडिओ घेतला नाही, पण तुम्हाला तुमचे मार्क कळाल्यामुळं रॉ मार्क आणि नॉर्मलाइज स्कोर कळाल्यामुळं आधी नॉर्मलाइज स्कोर कळायचा. पण समजा याचा दुसरा फायदा तुम्हाला जर का तुम्हाला पेपर कळाला की पेपर पाहायला मिळाला की पेपर कसा होता, युअर आन्सर करेक्ट आन्सर मिळालं, तर ऍक्च्युअल जसा आहे तसा पेपर पाहिला कळालं तर त्याचा पहिला फायदा तुम्हाला होईल आणि दुसरा फायदा आमच्यासारख्या शिकवणाऱ्या लोकांना की आपल्याला कोणत्या डिफिकल्टी लेवल पर्यंत मुलांना शिकवायचंय. तर पेपर बाहेर येणं हा एक चांगला फायदा होईल. आणि सोबत तुमच्या ज्या मॉक टेस्ट बनतील त्या मॉक टेस्ट सुद्धा त्याच डिफिकल्टी लेवलच्या हिशोबाने बनणार आहेत. तर तो एक बेनिफिट त्या ठिकाणी तुम्हाला होईल. पुढे एक्सपेक्टेड वेकन्सीज IBPS, SBI चे चेअरमन CS शेट्टी साहेबांनी आता सांगितलेलं की आम्ही 15-16,000 15-16,000 लोक नवीन सिस्टम मध्ये किमान दरवर्षी ऍड करतोय. ती एक तुमच्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे. IBPS मध्ये वेकन्सीज एका बँकेच्या नाहीत, त्या 11 बँका मिळून आहेत. ग्रामीण बँकांमध्ये 25-26-30 बँका जवळपास आहेत.
तर हे सगळं पाहता एक बँक त्यात नाहीत, पण ह्या सगळ्या वेकन्सीज डिपेंड असतात भारताच्या इकॉनॉमिक कंडिशन्सवर. जीएसटी कमी केल्याच्या नंतर सुद्धा भारताचं राजस्व अर्थात जीएसटी कलेक्शन जे आहेत ते कमी झालेलं नाहीये. अजूनही जीएसटी कलेक्शन बऱ्यापैकी 5% 60% ग्रोथवर आहेत, कारण की मोठे स्लॅब 12%चा स्लॅब हटून टाकला, त्याच्यानंतरही कलेक्शन जीएसटी कलेक्शन चांगलं आहे. इकॉनॉमीचे अंदाज हे सगळ्या संस्थांचे मिळून 7% वरचे आहेत. तर हे सगळं पाहता पुढच्या वर्षी आयबीपीएसच्या पण वेकन्सीज बंपर असणार आहेत. अजून थोडंसं पुढे ग्रामीण बँकांबद्दल सांगतो. आयबीपीएस आरआरबीचं नाबार्डनं आता एक नवीन नियम काढल्याच्या नंतर त्यांनी ज्या टिपिकल वन ब्रांच मध्ये वन ऑफिसर वन क्लर्क हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये त्यांनी रॅशनलायझेशन करायच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर एमजीबी सारख्या बँकांमध्ये आय थिंक कोणी 500 किंवा 1200 मला एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण एवढ्या जागा जास्त लागतील म्हणे त्यावेळेला. तर ते ह्या ऍड मधून तर ते काही भरणार नाहीत, पुढच्या ऍड मधून भरतील. तर पुढची ऍड, कारण यावर्षी आता 2 बँकांचं मर्जिंग झालं, तर त्याच्यानंतर शक्यता ही आहे की आता इथून पुढे अपकमिंग ग्रामीण बँकेची ऍड, त्यातल्या त्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ऍडव्हर्टाइजमेंट जी ती मोठी असणार आहे. तर ही अपकमिंग ऍडव्हर्टाइजमेंट. बाकी काही लोकांची प्रश्न, सर रिझल्टचं कसं आहे? तर रिझल्ट बद्दल मलाही सांगता येणार नाही की यावेळेस आयबीपीएस कसा निकाल लावेल. मागचं आपलं फिक्स होतं की 1 जानेवारीला पहिल्यांदा ग्रामीण बँकांचे निकाल यायचे आणि 1 एप्रिलला आयबीपीएसचे निकाल यायचे. पण आता त्यांनी सांगितलेले सिक्वेन्स पहिल्यांदा एसबीआयची एक्झाम, त्याच्यानंतर आयबीपीएसची एक्झाम आणि त्याच्यानंतर ग्रामीण बँकेची एक्झाम. मी याच्यावर तितकासा खुश नाहीये. मला असं वाटतं जुनं स्ट्रक्चर चांगलं होतं. सोप्या एक्झाम पासून अवघड एक्झाम आणि अवघड एक्झाम पर्यंत जायला ते सोपं जायचं. आता यांनी काय केलं माहितीये का, चालू करताना एसबीआय पीओ पासून अवघड एक्झाम पासून चालू केलं. तर ते नव्हतं करायला पाहिजे मला असं वाटतं. कारण पहिल्यांदा सोप्या पद्धतीने मुलं पास होऊन जायचं. बरं तुम्ही तुमचं म्हणणं काय की एसबीआयला मुलांनी जॉईन केलं तर मुलं इकडे जाणार नाही. मुलांनी जर का तिकडं हे जो पोरगा एसबीआय पीओ पास झाला त्याचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्ही हे एक्झाम घ्यायला पाहिजे होत्या. ही एक्झाम तुम्ही डिसेंबर जानेवारीत घ्या, त्या मुलांना पास होऊ द्या. त्यांचा निकाल जून पर्यंत लावा, प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं घेऊन मे जून पर्यंत लावा. मे जूनला ही ऍड काढा, असं तरी करा. सगळ्या एक्झाम सोबत घेतायत. ह्याचे निकाल न लावता ह्या एक्झाम घेतायत आणि का फायदा त्याचा? तर ह्याचा निकाल जर तुम्ही लावला असताना मग ही एक्झाम घेतली असती गोष्ट वेगळी होती. मला असं वाटतं की पहिल्यांदा एसबीआय, मग आयबीपीएस आणि मग ग्रामीण बँक अशा पद्धतीचं स्ट्रक्चर घेणं योग्य आहे. पण त्याच्यामध्ये गॅप इतका द्यायला पाहिजे होता की पहिलं ही एक्झाम झाली, मग ही झाली, मग ही झाली, तर त्याचा काही सेन्स बनला असता. याचा काही सेन्स बनत नाही. ही एक्झाम ह्याची प्री मेन संपली की ते पोरगे हे देतंय, ते हे देतंय, मग हे सगळं एक्झाम दिल्यावर त्याचा निकाल लागतो, मग त्याला कळते माझं एसबीआय होऊन झालं. तर त्याच्यातून काही मिळणार नाही मला असं वाटतं. त्यामुळे मोठा गॅप ठेवला असता. एसबीआय डिसेंबर जानेवारीला कंप्लीट करा, चालू करा ऍड आणण्याची प्रोसेस. एप्रिल मे पर्यंत संपवा. जूनला आयबीपीएसची ऍड आणा, आयबीपीएसची ऍड ऑक्टोबर पर्यंत संपवा, नोव्हेंबरला ग्रामीण बँकांना आणि मग ती संपवा. या टप्प्याटप्प्याने गेलं असतं तर त्याचा जास्त इम्पॅक्ट जो तो पडला असता. 3-3, 4-4 महिन्याचा गॅप देऊ. पण असो, बाकी काय असो, ह्या आहेत या वर्षीच्या एसबीआय आणि आयबीपीएसच्या अपेक्षित तारखा. एसबीआय पीओ 1 आणि 2 ऑगस्ट, एसबीआय मेन्स 12 सप्टेंबर, लगेच आयबीपीएस पीओ 1-2 ऑगस्ट ही झाली की 22 आणि 23 ऑगस्ट, ही 12 सप्टेंबरला झाली की 4 ऑक्टोबरला लगेच हिची पण मेन्स. एसबीआय जे ऑगस्ट सप्टेंबर नंतर लगेच सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर. आता इकडे ही प्री आणि मेन्स एसबीआय जेची. बाकी आयबीपीएस पीओ नंतर एसओ ही ऑगस्ट, इथं कुठे सप्टेंबर दिसत नाही, सप्टेंबर सगळं ह्या एक्झामना खाल्लेलं दिसतंय. ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, आता डिसेंबर मध्ये ग्रामीण बँक येऊन जाते. आणि ग्रामीण बँकांबद्दल बोलायला गेलं तर ग्रामीण बँका नोव्हेंबर डिसेंबरचा वेळ आणि थोडासा जानेवारीचा वेळ या पद्धतीनं त्यांनी हा वाला पोर्शन जो आहे तो व्यापलेला आहे. तर ग्रामीण बँक पीओ ज्या दिवशी ग्रामीण बँकेची पीओची मेन्स असते त्या दिवशी स्केल 2 स्केल 3 ची पण मेन्स असते. तर ह्या 2026 नंतर एक डेट फक्त त्यातली 2700 आहे. तर या एक्सपेक्टेड तारखा आहेत. या पद्धतीनं तुमचं पुढचं शेड्यूल आयबीपीएस आणि एसबीआयचं असू शकतं. मला माहिती आहे की तुमचा प्रश्न आहे, सर आरबीआय बद्दल सांगा, सर एफसीआय बद्दल सांगा. त्याच्याबद्दल ही कच्ची माहिती आहे सध्याला. लवकरच त्या माहितीला पक्क करून लवकरात लवकर, जास्त वेळ लावत नाही, पण ती पक्की माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फक्त ती माहिती पोहोचवत असताना तुम्हाला एक काम करायचंय, तुमचे जेवढे काही तुमचे XYZ ग्रुप्स आहेत ह्या ग्रुप्समध्ये किमान ही माहिती टाका की आयबीपीएस आणि एसबीआय पुढच्या वर्षी ह्या पद्धतीने आहेत आणि असं होणार आहेत. तुमच्या
5 लोकांच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, काही लोकांचा 5 जणांचा डिस्कशनचा ग्रुप असतो, काही लोकांचा मोठा ग्रुप असतो, काही लोकांचे डिस्कशनचे चॅनल असतात. जिथं जिथं शक्य होईल तिथं व्हिडिओची लिंक टाका, सो दॅट एक ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी आणि एक्झाम बद्दल वातावरण बनवायला जे ते सोपं जाईल. ह्याचा अजून एक बेनिफिट जे आम्ही यावेळेला करणार आहोत, आम्ही खूप काय म्हणतो त्याला यशस्वीपणे यावेळेला आमची दर्जा मेन्स बॅच जी ती चालवलेली आहे. वेळ थोडासा कमी मिळाला, पण माझं प्लॅनिंग पुढे असं होतं की IBPS आणि SBI ह्या दोघांच्याही मेन्स पुढे तुम्हाला ऑगस्ट पासून पुढे पाहायला मिळतील. एक 2 ते 3 महिने जुन्या मुलांना एकत्र करून त्या ठिकाणी फक्त प्युअर मेन्स हे वेगळं काढायचं आणि त्या मुलांना, जुन्या मुलांसाठी म्हणतोय तुम्हाला, ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये, तर उन्हाळ्याच्या काळामध्ये वेगळं मुलांना आपल्याला मेन्सच्या हिशोबाने ट्रेनिंग द्यायचं आहे. मला असं वाटतं जर ते 2 किंवा 3 महिने विद्यार्थ्यांनी ह्या एका ठिकाणी थांबून अभ्यास केला तर त्या बॅच मधले 70 ते 80% मुलं हे जसेच्या तसे IBPS PO किंवा जसेच्या तसे SBI PO जे ते बनवू शकतात. कारण की त्या काळामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन सिलेक्शन बाकी सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना जे आहेत हा चांगला काळ मिळतो. स्टील आम्ही या एका महिन्यामध्ये जेवढा वेळ मिळाला त्याच्यामध्ये सगळ्याच फॅकल्टीने जेवढं बेस्ट द्यायचा प्रयत्न करताय तेवढं बेस्ट जे ते विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. तर आपण लवकरच RBI, FCI आणि बाकी एक्झाम बद्दल बघूयात, त्याच्याबद्दलचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सध्या हे अपडेट आपल्या इतर बँकिंग बंधू आणि भगिनी यांच्यापर्यंत जे ते पोहोचवायचं आहे. अपकमिंग तुम्हाला फक्त शेवटी जाताना सांगतो की जे विद्यार्थी नवीन तयारी करतायत त्यांच्यापर्यंत सांगा की येणाऱ्या बॅच साठीचं कम्प्लीट क्वांट आकाश जाधव, कम्प्लीट इंग्लिश क्षितिज बालेराव, कम्प्लीट रिझनिंग शंकर सर, खूप लोक वाट पाहत आहेत त्यामुळं शंकर सरांच्या कम्प्लीट बॅचची वाट पाहत आहेत. तर शंकर सर, कम्प्लीट GA आतिश सर, ऍग्रिकल्चरचा कम्प्लीट पार्ट हा प्रशांत सर आणि इंटरव्ह्यूचा कम्प्लीट पार्ट हा निखिल सर, या पद्धतीनं आपल्या नवीन प्रेमिसेस मध्ये ऑफलाईन प्लस ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आपण एकदम व्यवस्थितपणे राबवणार आहोत. आणि ओव्हरऑल विद्यार्थी आल्याच्या नंतर त्यांच्या निकालाची सुद्धा जबाबदारी घेते आमच्या साईडने. फक्त विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या वेळेत जर केल्या तर निकाल हा गोष्ट जे ते जास्त दूर नाहीये. तर फक्त नवीन विद्यार्थी जे तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.